दंडवत खामगाव येथील श्री ब्रह्मविद्या निरूपण वासनिकांचा आचार या विषयावरील हे 11वं सत्र आपण श्रवण करत आहोत। भटोबासांना असन्निधान धर्म म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर अवतार समोर नसणार आहेत आणि त्यांनी सांगितलेला जो आचार आहे तो आपल्याला करायचा आहे। स्वामी जर का समोर आहेत तर त्यांनी सांगितलेलं जेही कठीण असेल सोपा असेल जो आचार होतो ते करून घेतात। परंतु कठीण काय आहे, देव प्रत्यक्ष समोर नसताना आणि मग त्यांनी सांगितलेला आचार करायचा आहे। शक्यतो आपण समोर सांगणारी व्यक्ती समोर असेल तर आपण करतो, परंतु सांगणारी व्यक्ती समोर नसेल तर मग थोडंसं आपलं जे काही आचरण आहे किंवा जे काही नियम पालन आहे त्याच्यामध्ये थोडंसं टक्केवारी त्याची घसरते, भरपूर घसरते। आणि म्हणून स्वामींच्या समोर काही आचार करणं हे बऱ्यापैकी मला सोपं वाटतं, पण स्वामी नसताना त्या आचाराच्या संदर्भातली जबाबदारी लक्षात घेऊन आणि जरी परमेश्वर अवतार समोर नाही आहेत परंतु ते आपल्याला बघत आहेत हे मात्र नक्की असतं। व्यक्तीच्या बाबतीमध्ये वेगळं आहे की व्यक्ती समोर असेल तरच त्यांना आपण दिसू, परमेश्वराच्या बाबतीत तसं नाही आहे। परमेश्वर आपल्या समोर नसतील, आपण परमेश्वराच्या समोर नसू तरी देवाला मात्र सगळं कळतं। ते म्हणतात की स्वामींना भेटायला चालले सारंग पंडित देमती एकाईचा, तेव्हा मग ते म्हणतात आपण इकडेच जेवून घेऊ। ते म्हणाले आता इथे स्वामींच्या समोर आलो आपण आणि इकडच्या इकडेच कसं काय जेवायचं, स्वामींना भेटायचं आणि मग काही उपहार वगैरे असेल पदार्थ जे आणले ते अर्पण करावे आणि मग आपण जेवायचं। ते एकाईचा म्हणतात की सारंग पंडितांना पित्ताचा त्रास आहे, त्यांना लवकर जेवावं लागतं, नाही जेवले तर त्यांचं पित्त खवळेल म्हणून ते जेवले। सारंग पंडित म्हणतात की देवाला काय कळणार आहे, देवती म्हणतात असं कसं म्हणतात तुम्ही, देवाला कळणार नाही, देव सर्वज्ञ आहे, सर्व जाणतात। आपल्याला पण असं वाटत असतं बरं का की आपण एखादा विधी नाही केला तर देवाला काही कळत नाही, कारण देव समोर नाही येत। आपल्याला ती एक सवय लागून गेलेली आहे की आता प्रत्यक्ष स्वामी असतील तर आपण मग सगळे विधी करू, आता स्वामी नाही आहेत त्यांना काय कळतंय, अशा प्रकारचा भाव कुठेतरी किंचित स्वरूपामध्ये आपल्यामध्ये असल्यामुळे आपण देवाने नाही सांगितलेल्या गोष्टी म्हणजे राग द्वेषादी असेल, अजून कुठले हिंसा दोष असेल, या दोषांचं जे काही घडतात आपल्याकडनं ते दोष, ते घडत असताना आपल्याला काही सुखदुःख वाटत नाही आणि आपल्याला असं वाटतं की देवाला काहीही कळत नाही, देवाला काही दिसत नाही। म्हणून स्वामी म्हणतात बाई देव जाणा, देव जाणता का तुम्ही, देव म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं का, देवाचं अगाधत्व असेल, परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे हे कुठेतरी आपल्या लक्षात जर का आलं तर मग परमेश्वर समोर असोत किंवा नको असोत आपल्याला त्याचं काही फरक पडणार नाही। परमेश्वर असोत तरी तोच विधी आणि परमेश्वर नाही तर त्याच्यापेक्षा जास्त विधी। आमच्या आचार्य भटोबास जेव्हा एक व्यक्ती आलेले आहेत, स्वामींना भेटले वगैरे आणि निघताना त्यांना अतीव दुःख झालं स्वामींकडनं जाताना, तेव्हा भटोबासांना नवल वाटलं की देवा म्हणे हे आत्ताच आले भेटले आणि निघताना एवढं दुःख तर आम्हाला नाही तुमच्याविषयी। स्वामी सांगतात की तुम्हाला काय झालंय, काय पातळपण आलेलं आहे, म्हणजे स्वामींसोबतच राहता तुम्ही, त्याच्यामुळे स्वामींचा वियोग काय आहे हे तुम्हाला माहिती नाही, स्वामींना सोडून जाणं काय आहे तुम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे
म्हणजे त्या काळात, आधीच्या काळात भट्टोबासांना ते दुःख झालेलं आहे, पण नंतरच्या काळात आता स्वामींना सोडून जाणेच नाही, तर त्या संबंधित दुःखही नाही. भट्टोबासांना अप्राप्ती भावते, म्हणजे भट्टोबा सर्व गुण संपन्न आहे, सगळं आहे, तरी सुद्धा अप्राप्ती त्यांना भावते की त्या व्यक्तीकडे जे काही ईश्वर वियोगाचं दुःख आहे, आता आपल्याला देवाला सोडून जायचं आहे, ते दुःख आपल्या मनामध्ये का नाही? गुणवत्ता कधीही दुसऱ्याकडे बघितली की आपण जळायचं नाही. आपण जळायचं तर त्या व्यक्तीवर नाही जळायचं, आपण जळायचं म्हणजे अप्राप्ती रूप जळायचं की तसा गुण माझ्याकडे का नाही, तशी सेवा मी का नाही करू शकत. एखादा व्यक्ती बघा असा असतो की त्याच्याकडे ज्ञान भरपूर असतं, पण तो सेवा नाही करू शकत. तो सेवा सांगू शकतो, पण तो स्वतः सेवा नाही करू शकत. आणि एखादा व्यक्ती जो आहे तो सेवा भरपूर करतो, पण त्याच्याकडे ज्ञान नसतं. दोघांनी पण अप्राप्ती भावली पाहिजे. ज्यांच्याकडे सेवा आहे त्यांनी ज्ञानाची अप्राप्ती भावावी, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी सेवेची अप्राप्ती भावावी. आजही म्हणजे आपले जे काही जुने अधिकरण आहेत, ते जुने अधिकरण त्यांनी त्यांच्या त्या काळामध्ये जेव्हा मार्गात ते नवीन आलेले असतील किंवा विद्यार्थी दशेमध्ये असतील, तेव्हा त्यांनी भरपूर कष्टरूप सेवा केलेली आहे. आम्ही संवत्सरला असताना एखादं आम्हाला सेवा सांगितल्या जायची, मामाजी तिथेच उभे असायचे, ते सांगायचे हे अशा पद्धतीने करा, इकडून नको इकडे तोंड करा, इथून मग अशा पद्धतीने सेवा केली पाहिजे ही, वगैरे वगैरे. तर आम्हाला ते कधी कधी लक्षात यायचं नाही किंवा जमायचं नाही. मग मामाजी स्वतः यायचे आणि मग स्वतः ते करून दाखवायचे आम्हाला हे कशा पद्धतीने केल्या गेलं पाहिजे, ते स्वतः करायचे. म्हणजे इत्यादी प्रकारे, म्हणजे माझा एक अनुभव आता मी सांगेन की संवत्सरला आम्ही नवीन गेलो तेव्हा आम्हाला ते वॉशरूम साफ करायचं होतं. कमोड होता, तो कमोड स्वच्छ करायचा होता. आता ती सेवा माझ्याकडे होती आणि माझ्यासोबत एक जण होते, तर आम्ही काय वरवर सगळं केलं, तो कमोड काही स्वच्छ केला नाही. मग जेव्हा मामाजी आले बघायला, अरे हे स्वच्छ नाही केलं, तर मी म्हटले की ते स्वच्छ होत नाहीये, असं मी खोटं बोललो बरं का. कारण की मला ते थोडं स्वच्छ करायला मला किळस वाटत होती. मामाजींनी काय केलं की स्वतः ती माझ्या हातातली घासणी घेऊन स्वतः घासलं, कमोडच्या आतमध्ये हात टाकून. ब्रश पण नाही, तो म्हणजे डायरेक्ट हाताने आपण घासतो घासणीनी. आणि मग मला एका क्षणामध्ये असं झालं की जी सेवा हे करतायत ती सेवा आपण का नाही करू शकत. मी लगेच त्यांच्या हातातनं ती घासणी घेतली. त्याच्यानंतर आम्ही तिथल्या कुठल्याही सेवेविषयी किळस हा भाव ठेवला नाही. म्हणजे ती घटना अजून पण मला आठवते की एवढे मोठे अधिकारी आहेत, आमचे विद्यागुरू आहेत, त्यांनी फक्त आम्हाला सांगावं, पण तसं नाही. जिथे आम्हाला जमत नाही तिथून ती स्वतः ते सेवा ते स्वतः ते करून दाखवायचे आम्हाला. याला नेतृत्व असं म्हणतात, यांना अधिकरण असं म्हणतात, यांना गुरु असं म्हणतात. गुरु म्हणजे फक्त आदेश देणारे नाहीत, गुरु तुम्हाला ते आचरण करून दाखवतात. आमच्या स्वामींनी जेवढा काही आचार सांगितला तेवढा करून दाखवला. आम्ही म्हटलं की आमच्याकडनं घर त्यागणं होत नाही. किती घर आहे आपलं, किती मोठं घर आहे, किती घर मोठं असेल, 5000 स्क्वेअर फूटच्या पुढे घर कोणाचं नाही आहे इथे, है ना, त्याच्या आतच घर आहे. आमच्या स्वामींनी एवढा मोठा राजमहल सोडलेला आहे, दाग दागिने, एवढं ऐश्वर, राज्य सगळं सोडून आलेलं आहे. राजा हे पद सोडून आलेले आहेत. हे म्हणजे स्वामींनी सगळं दाखवलं आहे आणि मग ते आम्हाला सांगितलेलं आहे. गुरु सुद्धा असेच आहेत की त्यांनी ती सेवा ते केलेली आहे आधी पण, आणि आता सुद्धा तो सेवा करण्याचा त्यांचा तो भाव आहे. आणि म्हणून आमच्याकडे ती सेवा आली. आमच्या गुरूंनी आम्हाला ती सेवा दाखवली नसती, स्वतः केली नसती, तर आम्हाला सुद्धा सेवेचा जो भाव आहे, सेवेचं जे महत्व आहे ते कळालं नसतं. एक सेवा करणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि जाणीवपूर्वक सेवा करणं ही एक प्रकार वेगळा आहे बरं का. जाणीवपूर्वक सेवेमध्ये तुम्ही मनापासनं आवडीपूर्वक ती सेवा करत असता.
आणि इतर सेवा असते ती वृक्ष सेवा असते, काही लोकांनी करायचं म्हणून ते करायचं आहे, तसं नाही. म्हणून इथे आमच्या स्वामींनी जे काही सांगितलं ते स्वामींच्या सन्निधानी सुद्धा आचरण भट्टोबासांनी केलं आणि असन्निधानी त्याही पेक्षा जास्त प्रमाणात आचरण केलं, दुःख अधिक केलेलं आहे. जेवढं दुःख स्वामींच्या सन्निधानी त्यांना नसेल त्याही पेक्षा अधिक दुःख स्वामींच्या असन्निधानी आचार्य भट्टोबासांना आहे. त्याच्याही पेक्षा जास्त चिंतन वाढलं त्यांचं. याला काय म्हणतात? याला ज्ञानाची प्रगती असं बोलतात. आपलं ज्ञान कमी झालं नाही पाहिजे, ज्ञानाचं आचरण कमी नाही झालं पाहिजे, आचरणातली सेवादास्यातली आवडी कमी नाही झाली पाहिजे, ती निरंतर वाढली पाहिजे. माझं म्हणणं वाढली नाही तरी चालेल, परंतु जेवढी आहे त्याच्यापेक्षा 1% सुद्धा ती खाली नाही आली पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने आपली सेवा, ज्ञान, आचरण हे वृद्धिंगत करत राहायचं आहे. जसं प्रतिवर्षाला आपलं वय वाढतं का कमी होतं? वाढतं की कमी होतं? वय वाढतं आणि आयुष्य मात्र कमी होत राहतं. जसं वय वाढतं तसं सेवा वगैरे इत्यादी गोष्टी प्रत्येक वर्षी आपल्याकडे काहीतरी नवीन आचार, नवीन ज्ञान, नवीन माहिती प्रतिवर्षाला आपल्याकडे वाढत 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 गेली पाहिजे, असं आपण ठेवलं पाहिजे. जसं काल मी सांगितलं, नवीन उपदेशी असतात ते जास्त स्मरण करतात आणि ते नवीन उपदेशी जसे जसे जुने होतात त्यांचं स्मरण कमी 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 होत जातं. असं नाही पाहिजे, उलट स्मरण आपलं वाढत वाढत गेलं पाहिजे. आचार्य भट्टोबासांना जर का बघितलं तर स्वामींच्या सन्निधानी जो आचार होता त्याच्यापेक्षा जास्त सहभाग त्यांचा आम्हाला असन्निधानी जास्त जाणवतो. सन्निधानी पण होतच, पण आम्हाला असन्निधानी जास्त जाणवतं की स्वामींच्या वियोगी देखील, असन्निधानी देखील त्यांनी आचार कमी केला नाही, त्याचं टक्केवारी कमी केली नाही, उलट त्यांनी ती वाढवलेली आहे. आणि म्हणून आत्ता जे केवळ असन्निधानातले अधिकरण आहेत किंवा स्मृतीस्थळातले आहेत, असन्निधानातले केवळ, किंवा जसं महादाईसा म्हणतात, आम्ही तरी देवाला बघितलेलं आहे म्हणून आम्हाला दुःख होणं वगैरे स्वाभाविक आहे. पण काही जे केवळ असन्निधानातले जीव आहेत त्यांनी तर देवाला बघितलेलं पण नाही. ते म्हणतात, न देखत्या देवा कारणे झळवेले पळवेले असती. फक्त देवाची माहिती मिळाली, त्यांना बोध झाला, प्रतीती आली आणि तेवढ्याच एका प्रतीतीच्या आधारावर देवासाठी दुःख करणारे लोक आहेत, ज्यांनी देवाला बघितलेलंच नाहीये पण देवाला ज्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून देवाला बघणं काही महत्वाचं नाही. आपल्याला वाटतं ना की देव दिसावे, देव दिसावे. देव दिसून काही उपयोग नाही. देव तुम्हाला अनुभवाला आले पाहिजेत. काल आपण वचन बघितलं, हा प्रतीती पंथ देमतीला स्वामी सांगतात की प्रतीती आहे, देव समोर आहे, प्रतीतीच नाही आहे, उपयोग नाही. देव समोर नाही आहेत पण प्रतीती आहे, महत्वपूर्ण उपयोग आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आजपर्यंत जे अधिकरण आहेत, स्मरणनिष्ठ आहेत, आचरणनिष्ठ आहेत, मग ते वासनिक दशेतले का असेनात, संन्यास अनुसरण दशेतले का असेनात, यांनी कुणी देवाला बघितलेलं नाहीये, परंतु त्या देवाच्या बाबतीतला अनुभव, ती प्रतीती मात्र त्यांच्याकडे एवढी आहे. आणि म्हणून ईश्वर वियोगी दुःख आजही करणारे साधक आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून आचार्य भट्टोबास काय म्हणतात की देवे विन काही धर्म असे, देवाशिवाय धर्म नाही. जरी आपल्या बाबतीमध्ये हे वाक्य तंतोतंत आहे की देव आहेत मग आपण आचरण करणार, देव नाहीत तर आपण आचरण करणार नाही. परंतु भट्टोबासांचं वेगळं आहे. देव आहेत तरी आचरण आहेत आणि देव नाहीत तरी आचरण आहेत. कारण की देव आहेत आणि आचरण आहे तेही त्यांच्यासाठी सन्निधानच आहे. आणि आता देव प्रत्यक्ष नाहीत, अवतार प्रत्यक्ष समोर नाहीत, परंतु आचरण मात्र भट्टोबासांचं आहे. हे भट्टोबासांसाठी देव असण्यासारखंच आहे, सन्निधानच आहे. असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन करी, याचे सन्निधान बोलीजे.
हे भट्टोबासांच्या बाबतीत, माईम भट्टांच्या बाबतीत, महादैसांच्या बाबतीत आम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की असन्निधान धर्म जिज्ञासा आणि वचन सांगतात विकार विकल्प शून्य. आता हे वचन जसं स्वामींनी सांगितलं, म्हणजे सुरुवात केली स्वामींनी सांगायची, भट्टोबासांनी विचारलं नाही, त्यांची ती मनस्थिती नाही आहे. देव जाणार हेच त्यांना मान्य होऊन राहिलेलं नाही. असन्निधानी राहायचंच नाही आहे. सन्निधानातच स्वामींनी सांगितलं आता मरा तरी चांग, सन्निधानातच जायचं आपल्याला. हा भाव भट्टोबासांचा आहे. देवाशिवाय जगणं हा विषय भट्टोबासांच्या मनामध्ये अजिबात नाही. म्हणून तव भट्टी कानावरी हात दिदले, भट्टोबासाने कानावर हात ठेवले, देवा ते सांगू नका. असन्निधान धर्म मला ऐकायचंच नाहीये, मी असन्निधानात जाणारच नाहीये. जे रिद्धपूरला स्वामींनी पाठवलं तर ते सांगतात, येणारे लोक स्वामींना सांगायचे की ते एक एक दिवस मोजतात बोटावर, आज किती दिवस झाले, किती दिवसापासून मी इथे आहे, कधी स्वामी बोलवतील, अजून किती कालावधी जाईल, सगळं दिवसाचा हिशोब सुरू आहे. तर देवाच्या सन्निधानी जायचंय. परंतु असन्निधानी असून सुद्धा, वियोगी दुःख असून सुद्धा बाकीचा जो विधी देवाने सांगितलेला आहे, आचार जो देवाने सांगितलं, तो मात्र त्यांचा बंद झालेला नाही. आपण कुठून थकून आलो, एकच विशेष करायचा बस. रोज सगळे विशेष करतो, आज एकच विषयात थकून आलेलो आहे. किंवा आज आपण जर का पायाचा अंगठा दुखत असेल तर आज पूजा अवसर नाही करायचा, म्हणजे पायाचा अंगठा दुखतो. आता पूजा अवसर कसा करतो आपण? मुखाने करत बोलतो की नाही, तोंडाने बोलतो. इतर बोलणं बंद केलं का आपण? नाही बंद केलं. पूजा अवसर मात्र बंद केला, देवपूजा बंद केली, स्मरण त्या दिवशी बंद आहे, वाचन बंद, पोथी ऐकणं बंद. म्हणजे आपण कितीतरी छोट्याशा क्षुल्लक कारणासाठी, आणि ज्याचं काहीच कारण नाही आहे त्याला, ते कारण देऊन आपण देवाचा विधी बंद करतो, बाकी कुठलेच विधी बंद करत नाही. त्याचं सूतक लागलं की देवपूजा करायची नाही का? आपण दुःखात आहोत, देवाला स्पर्श करायचा नाही. बाकी ते जेवण वगैरे चांगलं चालू आहे, आंघोळ चालू आहे, धुतलेले कपडे घालतात, जेवण रोजचं ताजं जेवल्या जात आहे, रोजचं टीव्ही बघितल्या जातोय, मोबाईल बघितल्या जातोय, सगळी विधी झाली, फक्त देवाला स्पर्श करायचा नाही. आम्ही दुःखात आहोत. आता दुःखामध्ये सगळ्या गोष्टी चालतात, फक्त देवधर्म बंद आहे म्हणजे आपला आचार लगेच बंद होऊन जात असतो. आचार्य भट्टोबासांचं कसं आहे की त्यांना स्वामींचा असन्निधान धर्म नकोय अशातला भाग नाही आहे, परंतु असन्निधानी राहायचंच नाहीये त्यांना. विधीचं सन्निधान जे आहे, परमेश्वराचं जे सन्निधान आहे, ते त्यांना कायमस्वरूपी अपेक्षित आहे. आता आपल्याला परमेश्वर अवताराचं सन्निधान नाहीये, पण परमेश्वर अवताराने विहित केलेलं जे विधीचं सन्निधान आहे ते आता आपल्याकडे आहे. आता आपल्याकडे देव आहेत का? इथे प्रत्यक्ष दिसतात का आपल्याला? परंतु त्यांनी दिलेले विशेष आहेत, ओटे गोटे आदी करून त्याच्यामध्ये प्रसाद आहे, स्थान आहे, सगळं काय धातू काष्ट प्रसाद आहेत. हे परमेश्वराने स्पर्श केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. याद्वारे मला तुम्ही आठवा, अस्तित्व परमेश्वराचं म्हणजे तुम्हाला जाणवलं पाहिजे त्या माध्यमातून. त्यानंतर लीळाचरित्र सूत्रपाठ. आम्ही म्हटलं की लीळाचरित्र माहीम भट्टांनी लिहिलं, नंतर मग त्यातले वचन वगैरे हे वेगळे करून सूत्रपाठ ग्रंथ झाला. हे माहीम भट्टांनी केलं, पण हे तुझं काही से न स्फुरले स्वामी असते तर विचारलं असतं की लीळाचरित्र लिहिणं तुम्हाला काही से न स्फुरले. माहीम भट्टांनी पण तेच उत्तर दिलं असतं की देवा आपुलेनी श्री चरणाचे नि प्रसारे. एका विधीमध्ये माहीम भट्ट आहेत, त्यांना हा विधी सुचला. हा सुचवला कोणी? देवाने सुचवलेला विधी आहे. करणारे आपण आहोत, निमित्त जे आहे म्हणजे निमित्त मात्र आपण आहोत, परंतु सगळं सुचवणारे, घडवणारे, त्या सगळे साहित्य उपलब्ध करून देणारे कोण आहेत? परमेश्वरच आहेत. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात की असन्निधानी सुद्धा तुम्हाला सन्निधानच
प्राप्त करायचं आहे. ईश्वर श्रीमूर्तीचं सन्निधान नसणार, बाकी सगळं सन्निधान तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, असन्निधान धर्माचं पालन करायचं आहे. किती सोपं आहे. आज आपल्याला परमेश्वर भेटणं किती सोपं आहे. परमेश्वर आपल्या सोबत रोज असणं प्रत्येक क्षणाला कितीतरी सोपं आहे, खूप सोपं आहे. देवाने आपल्याला काहीच कठीण सांगितलेलं नाही, एकदम साधे सोप्या गोष्टी आहेत. तेवढं तुम्ही करून बघा. जसं मी काल परवा सांगितलं, तुम्ही साखर सोडून बघा, गोड खाणं बंद करा, बघा तुम्हाला कसं वाटतं. खूप छान वाटेल तुम्हाला. तुम्ही चालणं सुरू करा, तुम्हाला खूप छान वाटेल. कष्टप्रद काहीतरी गोष्टी करा, नको ते पदार्थ खाणं सोडून द्या. स्वामींनी सांगितलं तेल तूप वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत हे जास्त प्रमाणात खाल्लं की आपल्याला आजाराला ते कारण ठरू शकतं. त्या गोष्टी प्रमाणात करा. आमचे स्वामी सांगतात वृक्षांना खा, म्हणजे जास्त जे आपण चटकदार खातो ते खाऊ नका, ते कमी करा. आज सुद्धा आम्हाला डॉक्टर तेच सांगतात की तेलकट खाऊ नका, आंबट जास्त खाऊ नका, गोड खाऊ नका. ते वेगळं काय सांगतात, आम्हाला स्वामींनी 800 वर्ष आधी हेच सांगितलेलं आहे. म्हणजे देवाने सांगितलेला कुठलाही आचार तुम्ही करून बघा. वृक्षांना खाऊन बघा. वृक्षांना म्हणजे जास्त चटकदार नाही खायचं, एकदम साधं अन्न खाऊन बघा. आता काही लोक नाही का उकडलेलंच खातात. ते म्हणतात आम्ही मीठ मिरची लावत नाही, अमकं नाही करत, तमकं नाही करत. म्हणजे काय आहे, हा नुसता साधारण आचार आहे. तो आपण सहज केला तर आपल्या प्रकृतीलाही चांगलं वाटतं, मनालाही चांगलं वाटतं आणि तुमची विधी सुद्धा व्यवस्थित घडतात. जसं कोणी म्हटलं की आमचं स्मरणाला सकाळी उठणं होत नाही. का नाही होत? किती वाजता जेवता तुम्ही? आम्ही 9 वाजता जेवतो. मग आयुष्यात कधीच तुमचं 3 वाजता उठणं होणार नाही. पित्त प्रकृती वाल्याला तर मग अजिबातच जमत नाही. मग काय करायचं? लवकर जेवा. स्वामींचं पूजा अवसर लवकर व्हायचा, भोजन आरोगणा सुद्धा लवकर व्हायची. मग आरोग्य दृष्टीने लवकर जेवा, स्मरण दृष्टीने लवकर जेवा. तुमच्या घरातले लोक कधी जेवत असतील, तुम्ही मात्र 7च्या आधी जेवून घ्या. तुम्हाला स्मरणाला उठायचं आहे. आणि लवकर झोपा. घरातले लोक कधी झोपो, तुम्ही लवकर झोपा. बघा तुम्हाला सकाळी 3ला जाग येईल. प्रकृतीचा कुठलाही त्रास राहणार नाही, पित्त नसणार आहे आणि जागही आपोआप तुम्हाला येईल. आणि जाग आल्यानंतर आळस नसणार आहे. जाग तर आपल्याला येते पण आळस राहतो, तो आळसही आपल्यामध्ये राहणार नाही. कारण स्वामींनी सांगितलेला आहार जो आहे, जी वेळ आहे ती जर का आपण पाळली तर आपलं सकाळचं स्मरण साधणार. हे का नाही होत? कारण की आधी त्याच्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण बरोबर केल्या नसल्यामुळे पुढची गोष्ट होऊन नाही राहिलेली आहे ना. तुम्हाला पीठ कशासाठी मळायचं आहे? चपात्यांसाठी मळायचं असेल तर वेगळं पीठ मळावं लागतं, वेगळ्या पद्धतीने. पुऱ्यांसाठी मळायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने मळावं लागतं. जर का तुम्ही त्या पद्धतीने ते पीठ नाही मळलं तर तो समोरचा होणारा पदार्थ तुमचा बरोबर होणार नाही. तसं तुम्हाला सकाळी 3ला उठायचं आहे तर 3वर लक्ष केंद्रित करू नका. तुम्हाला त्याच्या 7-8 तास आधी जेवणाचं, संध्याकाळचं जेवण, संध्याकाळचं झोपणं वगैरे वगैरे, संध्याकाळचा आहार कसा घ्यायचा आहे. विदर्भामध्ये असल्यानंतर दोन्ही टाईम मसालेदार भाजी असेल नाही. संध्याकाळचं जेवण एकदम शांत जेवण असलं पाहिजे, हलकं जेवण असलं पाहिजे. तर तुम्हाला सकाळचं स्मरण साधणार आहे. रात्रीच्या आहारावर नियंत्रण केलं तर सकाळचं स्मरण साधणार. इथलं तिथलं बटन इथे आहे ना, असं डोक्याचं हे या बोटामध्ये आहे ना, ते बोट दाबलं की डोकं थांबतं, डोकं दाबलं की डोकं नाही थांबत, पण हे इथलं बोटाचं पॉईंट दाबलं की डोकं थांबतं. तसं कालचा जो विषय होता की हा दोषच का घडतोय, आपण त्या दोषावरच काम करतो, पण दोषाची निर्मिती कुठे होते तिथे गेलो पाहिजे आपण. ती समस्या जर का आपण निवारण केली की इथे हा विधी तुम्हाला बरोबर घडणार आहे, तो साधणार आहे. आणि म्हणून असन्निधानामध्ये आम्हाला विधीचं सन्निधान, नुसतंच विधीचं सन्निधान नाहीये,
तर त्या विधीच्या सन्निधानाच्या माध्यमातून परमेश्वर अवताराचं सन्निधान, कृपादृष्टी, प्रसन्नता हे सगळं मिळतं आपल्याला. आत्ता इथे भेटणार आहे आपल्याला. स्वतः परमेश्वर नाही, पण या सगळ्या गोष्टी भेटतील. पण कधी भेटतील? जेव्हा तुम्ही इथे ते विधींचं पालन कराल. दवाखान्यात गेल्यानंतर गोळ्या औषध भेटणार, पण तेच पथ्य पाणी जर का आपण घरी केलं तर त्याचा लाभ आपल्याला घरी पण होतो. तशा पद्धतीने सन्निधान हे परमेश्वराचं आणि असन्निधान परमेश्वर वियोगाचं. तर त्या असन्निधानामध्ये जर का आम्ही विधी आचरण केले तर परमेश्वराचं सन्निधान लाभू शकतं. आणि ते सन्निधान जर का लाभलं तर त्याच्यामध्ये समाधानी नाही राहायचं. परत अप्रत्यक्षपणे विधीचं सन्निधान तर लाभतच आहे, पण आम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर अवताराच्या ठिकाणी थांबायचं. कारण की सन्निधानी तोकडेनी बहुतक्षाळी असं वचन आहे स्वामींचं. म्हणजे सन्निधानामध्ये जर का आपण असतो आणि असन्निधानामध्ये असतो, त्यात काही ना काही तर फरक असणारच आहे. सन्निधानात जर का आपण असू तर तोकडेनी काळे आणि तोकडेनी सेवादास्याने बहुत कर्मांचा नाश होणार आहे. असन्निधानामध्ये तुम्ही जेवढं सेवादास्य कराल तेवढ्याच कर्मांचा नाश होईल, किंवा जेवढं सेवादास्य केलं त्याच्यापेक्षा कमी कर्मांचा नाश होईल. आणि म्हणून सन्निधान ईश्वर अवताराचं ते आम्हाला पाहिजेच. पुनर्संबंध आम्हाला पाहिजेच. पुनर्भेट ही आम्हाला पाहिजेच देवाची. परंतु ती होण्यासाठी म्हणून आत्ता आपल्याला जे सांगितलंय ते आधी करावं लागेल, आणि मगच तुम्हाला ते प्रत्यक्ष सन्निधान भेटणार आहे. तोपर्यंत भेटणार नाही. आपण म्हटलं आम्ही असेच बसून राहू तर नाही, ते विधी करावे लागतील. आणि म्हणून स्वामी सांगतात की असन्निधान धर्म जिज्ञासा. विचारायला भट्टोबासांना सांगितलेलं आहे, पण सांगितलंय मात्र आपल्याला. सांगितलं कोणाला? आपल्याला सांगितलंय. ते म्हणतात ना, लेखी बोले आणि सुनेला लागे. तसं विचारायला भट्टोबासांना सांगितलंय. भट्टोबासांमध्ये कुठलाच आचार कमी होणार नाही स्वामी गेल्यामुळे. उलट अधिक वियोग दुःख वगैरे वगैरे होणार आहे. परंतु भट्टोबासांना का विचारायला सांगितलं? कारण भट्टोबासांपासनं 7-5 जीवांना, स्वामींपासनं किती जीवांना बोध होणार आहे? येथोनी 1-2 श्रीमुखे बोध होणं सगळ्यांच्या नशिबात नाही. श्रीमूर्तीचं दर्शन होणं सुद्धा नशिबात नाही, आणि श्रीमुखे बोध होणं म्हणजे अवघडच आहे. खूप कमी लोकांनी ते जोडले, म्हणून देवापासून 1-2 लोकांनाच बोध होईल. परंतु भट्टोबासांना जर का बघितले, सरासरी काढलेली बघ काय, भट्टोबासांपासनं 7-5 जीवांना बोध होऊ शकतो. भट्टोबासांपेक्षा जे कनिष्ठ अजून असतील कोणी, त्यांच्यापासनं 14-15 जीवांना बोध होऊ शकतो. म्हणजे हीन मुखाने, हीन असं नाही म्हणतायत, परंतु जे कनिष्ठ आहेत त्यांच्याकडनं बोध होण्याला अनेक लोकांनी ते जोडलेलं आहे. पण उत्तम मुखे बोध होणं हे खूप कमी लोकांनी जोडलेलं आहे. आणि म्हणून इथे भट्टोबासांना स्वामी का सांगतात? कारण की त्यांच्या माध्यमातनं अनेकांपर्यंत हे असन्निधान धर्म पोहोचणार आहे. हा सर्व जो विधी आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, म्हणून भट्टोबासांना सांगितलं. मी नेहमी सांगत असतो की महादाईसांचा कुठलाही प्रश्न असेल तर स्वामी म्हणाले नाही की आता आम्हाला कंटाळा आला, उद्या सांगेल, परवा सांगेल, नंतर सांगू, असं नाही म्हटलंय. जेव्हा प्रश्न तेव्हा उत्तर. आणि त्याचं उदाहरण मी एक नेहमी देत असतो. जेव्हा दादोस म्हणतात परमेश्वराला जीवाचं काही पडलेलं नाही, ते स्वर्गा गेले नाही तर नरका गेले तरी काही, देवाला काही घेणं देणं नाही. ते म्हणे असं कसं काय म्हणता तुम्ही? देवाला कसं काय घेणं देणं नाही? ते म्हणतात जर का असं आहे तर 56 कोटी यादव झुंजो मेले, एकमेकांशी युद्ध करून ते मेले. कृष्ण महाराजांनी कोणालाच वाचवलं नाही. आता हे बरोबर त्यांनी आक्षेप घेतले दादोसांनी. सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीला हेच मनामध्ये येणार आहे. आणि महादाईचं आडल्या तिथे. आता याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर स्वामीच देणार. महादाईसांना कुठलाही प्रश्न आडला स्वामींकडे यायचा, स्वामींना विचारायचा. भट्टोबासांना, माईम भट्टांना. आम्हाला सुद्धा कुठला जर का प्रश्न आडला तर आम्ही कुठे आलो पाहिजे? सूत्रपाठाकडे आम्ही आलो पाहिजे, लीळाचरित्राकडे आलो पाहिजे.
त्याचे जे जाणते लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो पाहिजे, यथार्थ सांगणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे की लीळाचरित्र या सूत्रपाठात याबद्दल काय सांगितलेलं आहे आपल्याला लगेच ते लक्षात येतं. काही लोक म्हणतात न पाळतात खाल्लं तरी काही हरकत नाही, त्यांना कोणीतरी सांगितलं असं कृष्णार्पण करून खाऊन घ्यायचं, काही होत नाही. हीच गोष्ट डायबिटीस वाल्यांनी करायची, गोड घ्यायचं कृष्णार्पण करून खाऊन घ्यायचं, काहीच होणार नाही. हीच गोष्ट विषाच्या बाबतीत करायची, विष घ्यायचं कृष्णार्पण करायचं खाऊन घ्यायचं, काहीच होणार नाही. होईल का नाही होईल? होईल ना. मग डायबिटीस वाल्यांसाठी गोड जसं विष आहे किंवा वास्तविक विष जसं विष आहे, तसं आपल्याला विकल्पजनित ठिकाणी अन्न ग्रहण, स्वतःच अन्न आहे आपलं पण विकल्पजनित ठिकाणी आपण ग्रहण करतोय ते कुठेतरी स्लो पॉइझनचं काम करणार आणि वास्तविकच विकल्पाचंच अन्न खातोय आपण तर ते पूर्णपणे विषाचं काम करणार आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की असन्निधानात आपण आहोत म्हणजे आपण मुक्त आहोत, स्वैर आहोत असं नाही. आपल्याला खाण्यापिण्याचे जास्त बंधन आहेत. त्या दिवशी लीळाप्रमाणे घेतलं, श्राद्ध भोजन करून आले तर लगेच शिक्षापन केलं देवाने, लगेच दोष निरसन केला. आज आपण कुठे जेवतोय खातोय वगैरे त्याच्याने कुठला दोष संचरतो आपल्यामध्ये आपल्याला कळत नाही, मळीनत्व आलेलं कळत नाही. यदा कदाचित उजळता आलेली कळते पण मळीनत्व आलेलं कळत नाही. हे मळीनत्वाचं एक भाग आहे. आणि मग आता आपलं दोष निरसन कोण करणार, दोष आपल्याला सांगणार कोण आणि आपण ऐकून कोणाचं घेणार. म्हणजे इत्यादी प्रकारे उलट असन्निधानामध्ये आपण जास्त मुक्त नाही आहोत, आपण उलट बांधील आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टी, श्वास कुठे घ्यायचा याचं सुद्धा जाणकार व्यक्ती जो असतो ना, श्वास कुठे घ्यायचा ते म्हणतात इथे उभं नको राहायला, आपण तिकडे जाऊ थोडंसं, इथे नपळता आहे. म्हणजे तिथे ते श्वास सुद्धा घेत नाहीत. खानपान भाग वेगळाच आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला ही काळजी असन्निधान धर्मामध्ये घ्यायची आहे. देवाने हे सगळं घ्यायला सांगितलेली ही काळजी. आणि म्हणून इथे भट्टोबाज जे आहेत ते सगळं आचरण करताना आम्हाला दिसतात. महादायीसा ज्या आहेत त्या तिथे आडलेल्या आहेत. याचं उत्तर आता देवाकडेच मिळणार. आपला विषय सुरू होता की आपल्यालाही जे उत्तर पाहिजेत, तो जो ज्ञानी व्यक्ती आहेत, अधिकरण आहेत, जे जाणकार आहेत किंवा जे सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, त्याच्यामध्ये उत्तर शोधा. जाणकार व्यक्ती नाही भेटले वेळेवर तर तीच सुविधा आपल्याकडे आहे. आणि मग महादाईचा आल्या, बाहेर थांबल्या, दुपारची वेळ आहे, कडक ऊन आहे आणि अशा वेळेला कोणी बाहेर पडत नाही. मग महादाईचा तर येऊन थांबलेला आहे. जिज्ञासा, महादाईचांना जिज्ञासक असं का म्हटलं देवानी? याला म्हणतात जिज्ञासक की ते माहिती पडल्याशिवाय चैन पडत नाही. प्रश्न पडत राहतात आणि प्रश्न जेही तुम्ही वासनिक दशेत आहात तर तुम्हाला प्रश्न कधी पडतील? जेव्हा तुम्ही काहीतरी श्रवण कराल, ऐकाल, निरूपण, जेव्हा तुम्ही वाचन कराल, अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. तुम्हाला जर का प्रश्न पडले तर तुमचं ज्ञान अजून चांगलं होतं. आपली वृत्ती कशी आहे, मुलांनी जर का प्रश्न केले त्याला आपण काय उत्तर देतो का? आपण त्याला म्हणतो गप्प बस, उगाच बडबड करत राहतो. मुलं प्रश्न करतात, मी उलट त्यांना म्हणतो मुलांना प्रश्न करू द्या. चिडचिड का होते आपली? मुलं प्रश्न करतात म्हणून चिडचिड होत नाही. आपल्याकडे ज्ञान नाही त्याची चिडचिड होते. आपल्याला कळतं की हा जो प्रश्न विचारतो त्याची उत्तर आपल्याकडे नाहीत म्हणून आपली चिडचिड होते. एका मुलाने म्हटलं आपल्याला कुत्रा पाळायचा. आई म्हणाले अजिबात नाही, आपल्या देवाला चालत नाही. ते म्हणे आपल्या देवाकडेच कुत्रा होता ना. घ्या आई गप. म्हणजे ही पिढी वेगळी आहे, यांना प्रश्न करू द्या. यांची प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत नसतील तर ते प्रश्न लिहून घ्या. तुमच्याकडे कोणी आले साधू तर त्यांना दाखवा या मुलाचेही प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला त्यांना उत्तर द्यायची आहेत.
आणि लक्षात घ्या, तुमचा अभ्यास तुमच्यामुळे नाही होणार, पण त्यांच्यामुळे तुमचा अभ्यास होईल. आम्ही उल्हासनगरला मुलांचं धर्मसभा असते, मुलं असतात बोलायला लहान लहान. आता काय होतं, ते मुलं सहभाग घेतात, आम्हाला पण लीळा सांगायची बरं का बाबा, बरं सांगा. आता त्या लीळेची तयारी मुलांना माहित नसते, कुठली लीळा सांगायची, काय सांगायची. मग ते कोणाला विचारणार? आई वडिलांना. ते आई वडील म्हणतात या मुलांमुळे आम्हाला लीळाचरित्र उघडता आलं, म्हणजे त्यांच्यासाठी लीळा शोधायची, कुठली लीळा. मग आम्ही लीळाचरित्र बघायला लागलो. विचारलं कोणाला तरी कुठली लीळा घ्यायची, इत्यादी प्रकारे मुलांमुळे आता तुमचा अभ्यास होणार आहे. म्हणजे त्या अर्थाने मुलांना तुम्ही ते वातावरण द्या, म्हणजे त्यांना सुद्धा असंनिधान धर्म म्हणजे काय ते कळेल. असंनिधान धर्म म्हणजे काय? पंचावतार उपार आहे का? असंनिधान धर्म म्हणजे नेमकं काय आहे? की आपण जे आता धर्माच्या नावाखाली अविहित विधी करतो त्याला संविधान धर्म म्हणत नाही. स्वामींनी कुठे लीळाचरित्रात सूत्रपाठात त्या विधींचा उल्लेख केलेला नाही, पण आपण मात्र करतोय असंविधान धर्म नावाखाली. त्याच्याने संविधान प्राप्त होणार नाही. म्हणजे आपल्याला देवाने सांगितलेला संविधान धर्म पाळावा लागेल, देवाने सांगितलेलाच असंविधान धर्म देखील पाळावा लागेल, तर आपण परमेश्वराचे होणार आहोत, अन्यथा नाही. लीळाचरित्रात जिथे जिथे भटोबा चुकले स्वामी लगेच रागवले. का? कारण की संविधान धर्माच्या वेगळं वागले ते, म्हणून स्वामी रागवले. त्यांनी खीर स्वामींनी दिलेली आहे, ती खीर खाल्ली, ते म्हणाले की जिवे डाव लागल्यासारखं झालं. म्हणजे अजून कशी 2-4 वाट्या बासुंदी असेल तर 1 वाटीच खातो का आपण? किती वाट्या खाता तुम्ही? कमीत कमी 4-5 वाट्या तरी. डायबिटीस आले पण विसरून जातात. आणि 4-5 वाट्या तरी खाल्ल्या तरच तृप्तता वाटते बरं का मनाला. भट्टोबासांचा आहार किती असेल, सेवा किती आहे, चालणं फिरणं किती आहे, त्यानुसार आहार आहे. त्यांच्यासाठी 1 वाटी खीर म्हणजे काहीच नाही. आणि स्वामींना ते खटकलं की जिवे डाव पडीला म्हणतात, म्हणजे कमी पडली खीर असं म्हणतात, म्हणजे अजून पाहिजे खीर. म्हणजे यांना काय पाहिजे? पदार्थ पाहिजे. पदार्थामध्ये गुंतलेले आहेत, पदार्थामध्ये अडकलेले. यांना देव नको पाहिजे, है ना. आपल्याला जर का आपण शेवटच्या पंक्तीला बसलो आणि बासुंदी संपलेली असेल, आपण मनातल्या मनात काय म्हणतो, म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसत असतो, शेवटच्या पंक्तीला हे संपतं ते संपतं ते संपतं. कशात अडकलो आपण? पदार्थांमध्ये अडकलो. पण शेवटच्या पंक्तीला तुम्ही का बसले? कारण तुम्ही पहिल्या पंक्ती वाढल्या स्वतः. तुम्हाला म्हटले लोक तुम्ही बसा, तुम्ही म्हटले नाही मी वाढतो. म्हणजे तुम्ही सेवा केली, उत्तम काम झालं, परंतु शेवटीचा उल्लेख झाला ना, त्याच्यामुळे ती सेवा शून्य झाली. सेवेला महत्व द्या. सेवा कधीच मिळणार नाही. पदार्थ तुम्हाला कधीही मिळू शकतात. तुमच्याकडे एवढं द्रव्य आहे की तुम्ही स्वतः तो पदार्थ बनवू शकता, विकत आणू शकता, पाहिजे तेवढा खाऊ शकता. एका पंक्तीत 1-2 वाटी आपल्याला ते बासुंदी नाही मिळाली म्हणून लगेच सेवा शून्य करू नका. इत्यादी प्रकारे आपल्याला काय प्राप्त करायचं हे आधी ठरवा. पदार्थ की ईश्वर सन्निधान? ईश्वर सन्निधान तिथेच आहे. जे ईश्वराने सांगितलेलं कार्य तुम्ही करत आहात तिथे ईश्वर सन्निधान आहे. तुम्हाला पदार्थ नाही भेटला वगैरे वगैरे, आमच्या स्वामींनी सांगितलं पाठी भिक्षे जाय तो विरक्त. पाठी म्हणजे सगळे भिक्षेला जाऊन आल्यानंतर तो जातो. आता सांगा बरं, सुरुवातीला जर का गेले तर चांगले चांगले पदार्थ भेटतील की नाही? पण शेवटी गेले तर काय होईल? उपेक्षिलेला पदार्थ, शिल्लक राहिलेला पदार्थ, संपत आलेला पदार्थ, खरवड ती मिळणार आहे. उत्तम पदार्थ मिळणार नाही. कदाचित शिळा पदार्थ मिळेल, ताजा पदार्थ आपण आधी खाऊन घेतो, म्हणजे शिळा पदार्थही मिळू शकतो. म्हणजे उपेक्षिलेला पदार्थ आहे, तिथे पदार्थी लागले पण नाही. इथल्या साधकाचं पदार्थाच्या ठिकाणी लागले पण नाही आहे. तुम्ही विचारलं साधूंना पुरणपोळी बनवायची का बाबा? ते काय सांगतात? पुरणपोळी नको, तुम्ही पिठलं भाकरी बनवा, ठेचा बनवा, बस साधं एवढंच जेवण बनवा, गोड धोड काही नको. येथीच्या साधकाचं पदार्थाच्या ठाई लागले पण नाही आणि भट्टोबासांचं आहे. म्हणून स्वामींना ते खटकलं.
स्वामींनी त्यांना नंतर विचारलं किती खीर खाऊ शकाल जेवण झाल्यानंतर, कारण आता जेवण झाल्यावर खीर भेटली होती. ते म्हणाले एवढ्या एवढ्या वाट्या खाऊ. आणि मग ते निश्चिती झाली. आणि मग एक दिवशी स्वामींनी त्यांना पकडलेलं आहे. जेवण पूर्ण झालं, महादाईचांना देवाने वाढायला सांगितलं आणि मग तृप्तपर्यंत जेवले. मग स्वामींनी खीर आणली बरं समोर, आता खा. तर देवा आता म्हणजे बोट सुद्धा जाऊ शकणार नाही एवढं जेवण झालंय. स्वामी म्हणतात आपली अटच तशी ठरलेली की जेवल्यानंतर खीर खायची आहे. आणि मग 100 दंड दिलेला आहे स्वामींनी. कांगा ऐसे म्हणाल का परत की जीवे डाव पडला, खीर कमी पडली वगैरे. भट्टोबास अजिबात स्वामींवर रागवले नाहीत. आपण असतो तर लगेच मार्ग सोडून घरी निघून आलो असतो. मला त्या मार्गात राहायचं नाही, मी एवढा मोठा असताना मला शिक्षा पण केलं, मला बोलले. आपण सहनच नाही करणार. भट्टोबासांनी ते सहन केलं, कारण की स्वामी जे सांगतात ते बरोबर आहे. आपण कशामध्ये अडकलो, हे तर सगळं सोडून आलो. घरी पण मिळत होते ना खीर आपल्याला, हे तर सगळं सोडून आलो आपण. आणि इथे येऊन परत आपण खिरीची अपेक्षा ठेवतो आहे. खीर खाऊन होणार काय आहे. आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली. आणि नंतर भट्टोबास असे झाले की आमचे स्वामी म्हणाले की वानरेश रस पिती आणि उडून जाते. भट्टोबासांसाठी एक वचन स्वामींनी स्वतः म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, सूत्रपाठात आपल्या नावाचं वचन असणं की वचनात आपलं नाव असणं किती महत्वपूर्ण आहे. होऊ शकतं का तसं? नाही होऊ शकत. पण त्यांच्या बाबतीत मात्र झालं की भट्टोबासांचं नाव वचनामध्ये आलं की वानरेश रस पिती आणि उडून जाती. इतकी तयार झाले भट्टोबास. आता तुम्ही पंचपक्वान्न जरी दिले तरी त्यांच्यातला जो धर्म आहे, त्यांच्यातलं जे स्मरण आहे, देवाचं जी काही आठवण आहे ती एवढीशी सुद्धा कमी होणार नाही. नाथोबास भाजीची सिया जातील. म्हणजे साधारण एखादी चांगली भाजी भेटली तर ते भाजीच्या चवीमध्ये तरममान होऊ शकतात, है ना. आपण निरोपण संपल्यानंतर समारोपीय सोहळ्याची पंगत असते, है ना. आता तुम्ही काय करता, आता घरी जाताना तुम्ही काय आठवत जाता, आजचा विषय छान झाला, आज ही लीळा ऐकायला मिळाला, आज विषय ऐकायला मिळाला. समारोप झाला, पंगत जेवले की तुम्ही काय हे करता, भाजी खूप छान होती बरं का, ते चपात्या थोड्या कच्च्या होत्या पण भाजी आणि डाळ खूप छान झाली. तुम्ही ती चर्चा करत करत घरी येता. म्हणजे तुम्ही घरी काय घेऊन आले, निरोपण घेऊन नाही आले, तुम्ही हे भोजन घेऊन आले घरी. डोक्यामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये, वाचेमध्ये फक्त भोजनाचाच विषय आहे. पोथी विसरून गेलो आपण. आणि म्हणून इथे आपल्याला पदार्थांमध्ये अडकायचं नाही, हे पहिले लक्षात घ्या. पदार्थ तर आजकालचे डॉक्टर, वैद्य सुद्धा तुम्हाला पदार्थ खाऊ नका म्हणतायत. हे नका खाऊ, हे नका खाऊ, पदार्थात अडकू नका. आमच्या स्वामींनी तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला जर का मोक्ष पाहिजे, परमेश्वर पाहिजे, तर परमेश्वराने सांगितलेली विधी करावी लागतील. आणि परमेश्वराचे सांगितलेली विधी जर का आपल्याला घडवून घ्यायचे आपल्याकडनं, तर तुम्हाला पदार्थांवर पहिले नियंत्रण आणावं लागेल. हे पदार्थ सगळे दोषजनक आहेत. हे फक्त इंद्रियार्थ आहे. स्वामींनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. असं विश्लेषण कुठेच झालेलं नाही की हे पदार्थ कसे इंद्रियार्थ आहेत, तुमच्या इंद्रियांनाच आवडणार आहेत फक्त. हे तुमच्या प्रकृतीसाठी कुठल्याही अर्थाने उपयुक्त नाहीत. तुमच्या जिभेला आवडतात फक्त, है ना. तुमच्या बाजूला जर का खीर आणि कढी दोन्ही वाट्या ठेवल्या, तुम्ही त्यातली कुठली वाटी काढता का? विदर्भामध्ये मी बघितलं सगळ्या सोबत कढी देतात. दुधाच्या बाजूला कढी असते, कढीची वाटी. आणि सगळ्या जेवणासोबत कढी हा प्रकार असतोच. माझं नागपूर भागात निरोपण वगैरे होतं ना, मी त्यांना विनोदाने बोलतो, तुम्ही फक्त चहा कॉफी सोबतच कढी देत नाही, बाकी पुरणपोळीच्या जेवणात सुद्धा कढी असते बरं का. म्हणजे इत्यादी प्रकारे हे दोन्ही विरुद्ध आहार आहेत. त्यातली एक तरी वाटी काढून ठेवण्याचा आपल्याला भाव होतो का? आपल्याला वाटतं नाही, दोन्ही घ्यावे. खीरही चांगली लागते, कढी चांगली लागते. पदार्थांमध्ये अडकलो, आमचे स्वामी हेच सांगतात की त्याच्यात अडकू नका. कोणी? फक्त संन्यास घेतलेल्या व्यक्तीने का?
आपल्या डोक्यात काय बस सूत्रपाठ म्हणजे संन्यास घेतलेल्या व्यक्तीसाठीच आहे, आमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. आहार जर का नियमन तुम्ही केलं तर तुमच्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे, कारण तुम्हालाही स्मरणाला उठायचं आहे, तुम्हाला आटनादिक्रमे चालायचं नाही, पण पदयात्रेत तुम्हाला चालायचं आहे. तुम्हालाही सेवादास्य मार्गात गेल्यानंतर 4 दिवस का होईना तुम्ही गेले तर सेवादास्य करायचं आहे. आणि मार्गामध्ये काय भाजी आहे, तुमच्या आवडी निवडीच्या भाज्या नसतात बरं का तिथे. तिथे जे आहे तेच. संवत्सरला आम्ही होतो, ते भाजी वाढताना आम्हाला हे माहीत नसायचं की भाजी काय आहे, सरप्राईज सगळं काय. घरी आपल्याला माहिती असतं, आता आम्ही सांगतो ही भाजी बनवा ती भाजी बनवा. त्या काळी ते वाढता वाढता आमच्या आधी 4-5 जणांना वाढताना कळायचं, असं वाकून बघायचं कसली भाजी आहे, मग कळायचं आमकी आमकी भाजी आहे. म्हणजे जी भाजी आहे ती कसली का भाजी असं ती खायचीच आहे, दुसरी भाजी नाही. आमच्याकडे पैसेही नसायचे की दुसरी भाजी घेऊन या कुठून बाहेरून वगैरे, ती सेवा सुविधाही तर तेव्हा नव्हती. जे आहे तेच खायचं, त्याला वेगळा पर्याय नाही. क्वचित आमच्यापैकी कोणाकडे तरी चटणी असायची, क्वचित, आणि ज्याच्याकडे तेल असेल म्हणजे तो म्हणजे आमच्यातला श्रीमंत माणूस बरं का, चटणीवर तेल. म्हणजे इत्यादी प्रकारे आमच्याकडनं त्याच काळामध्ये बाबांनी असा प्रकारचा आचार करून घेतला. त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अनेक अधिकारी आहेत ज्यांनी मार्गामध्ये आहाराचा असा आचार न कळतपणे त्या जीवांकडनं, विद्यार्थ्यांकडनं करून घेतला. आणि जेही भोजन आलं ते खाण्याचं एक तो सराव त्यांना तयार झालेला आहे. आता पदार्थी कुठल्याही प्रकारचं लागले पण असं नाही, जे आहे ते रोज खायचं आहे. मग काय, भाजी कसली का असे ना, भाकरीचा का चुरा करायचा, भाजी घ्यायची आणि ते पटापट चावायचं पण नाही जास्त, कारण की भाकरी एकदम बारीक केलेली आहे. चवी न घेता ते पटापट स्वामींनी जे सांगितलं, अंत पोकळ असे, खाली ओटळ असे, जाईल परते, तोंडात इकडे तिकडे चावा आणि गिळून घ्या, पोटात जाणार, ते कसं का असे ना. परंतु मार्गातलं अन्न तर नेहमी चविष्टच असतं. कुठल्याही मार्गात जा, आजही तुम्ही तिथलं अन्न खाल तर तुम्ही म्हणाल आपल्या घरी अशी भाजी बनत नाही. परंतु संवत्सरला जी भाजी होती ती अशी एकदम चटपटीत असायची, अशातला भाग नाही. वृक्ष भाजी सारखीच, वृक्षांना भाजी सारखीच ती भाजी असायची. खूप काही त्याला फोडणी तोडणी दिलेले अशातलं नाही, परंतु चविष्ट मात्र असायची. परंतु त्या माध्यमातनं बाबांनी एक गोष्ट केली की पदार्थामध्ये अडकून राहायचं नाही. जे पदार्थ जेव्हा मिळतील तेव्हा ते खायचे, पण त्याच्यात रममान राहायचं नाही. उलट आमचं असं व्हायचं की चांगला पदार्थ असेल, पुरणपोळी असेल म्हणजे पोटभर खायची, मग 3-4 पुरणपोळ्या, तूप बीप सगळं, असं नसायचं. आम्हाला पुरणपोळी खाताना दुपारी 2:30ला पोथी आहे हे आठवायचं, म्हणजे आपोआपच 2 घास कमीच खायचे. किती चांगलं जेवण असो, जेवण घास मात्र 2 घास कमी खाणे, पोथीला उठायचं आहे. जर का आम्ही पदार्थामध्ये अडकलो तर काय होईल, पोटभर पदार्थ खाल्ले जातील, झोपून राहू, पोथी इकडे होऊन जाईल, भोकाला उठणं होणार नाही सकाळी, म्हणजे अभ्यास बुडाला, सेवादास्य बुडालं, अधिकरणाची प्रसन्नता गेली, परमेश्वर तिकडून पाहतायत त्यांची प्रसन्नता गेली. म्हणजे कशामुळे झालं हे, पदार्थामुळे झालं. त्या पदार्थावर नियंत्रण करायला देवाने सांगितलेलं आहे. आणि भट्टोबास यांना स्वामींनी खरोखरच जे काही घडवलेलं मडवलेलं आहे असं जे म्हणतात ना, ते आम्हाला प्रत्येक लीळेमध्ये ते बघायला मिळतं. नुसतं तो शब्द नाही आहे घडवलं मडवलं असं नाही, वास्तविक देवाने खरोखर त्यांच्या बारीक सारीक चुका काढून टाकलेल्या आहेत. जसं आहे ना, तो मूर्तिकार काय करतो, ओबड धोबड पाषाणातल्या नको तो भाग तो काढतो, नकोय तो भाग काढतो, तो पाहिजे तो भाग नाही काढत, नको तो भाग काढत राहतो तो, आणि त्याच्यातनं ती मूर्ती साकारल्या जाते. आचार्य भट्टोबासांकडे ज्या काही नको असलेल्या गोष्टी असतील त्या सगळ्या देवाने काढून टाकल्या. बाकी ते सर्वाधिकारीच होते. अयोग्यता होती, अडथळे होते, काही खंती असेल ती देवाने टप्प्याटप्प्याने ती काढून टाकली, असन्निधानी पाठवलं.
ईश्वरा म्हणजे स्वतःच्या सन्निधानाबाहेर काढलं आणि तिथे मग काही गोष्टी घडल्या, दुःख वियोग वगैरे म्हणजे इत्यादी प्रकारे असन्निधान सुद्धा त्यांना दिल्या गेलेलं आहे, पण त्याच्यातही त्यांनी विधी करून सन्निधानच त्यांनी कायम ठेवलेलं आहे. अशा या भट्टोबासांना स्वामी जेव्हा म्हणतात की विकार विकल्प शून्य म्हटलं की भट्टोबासांनी कानावर हात ठेवले की देवा हे मला ऐकायचं नाही, जे मला आचरायचंच नाहीये ते मी का ऐकू, मला सन्निधानातच राहायचं आहे, असन्निधानात जायचंच नाहीये. ही भूमिका भट्टोबासांची आहे, म्हणून कानावर हात ठेवलेले आहेत. आपणही कानावर हात ठेवतो. कधी निरूपण श्रवण झाले की आपण कानावर हात ठेवत असतो. हे आमच्या डोक्यावर हे आम्हाला सांगू नका, आम्हाला दुसरं काहीतरी सांगा, आम्हाला नोकरी कसं लागेल ते सांगा, आमचं घर कसं होईल ते सांगा, पैसा कसा येईल ते सांगा, आजारपण कसं जाईल ते सांगा. आपली यादी ही आहे, भट्टोबासांची यादी वेगळी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते कानावर हात त्यांनी ठेवले ते वेगळं कारण आहे आणि आपण ठेवतो ते वेगळं कारण आहे. कानावर हात ठेवणे म्हणजे काय? निरूपणालाच न येणे, निरूपणाविषयी कुठल्याही प्रकारचा उल्हास नसणे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा उत्साह नसणे, आनंद नसणे, नाही ऐकायला मिळायचं अप्राप्ती नसणे, हे सगळे आपल्याला ज्ञानाला अडथळा रूप ठरत असतात. म्हणून तुम्हाला ज्ञान कळो का न कळो पण ते ऐका, श्रवण करा, टप्प्याटप्प्याने ते तुम्हाला कळेल, कानावर पडेल, अंतकरणात रुजेल, काहीतरी गोष्टी पाझरतील आणि त्यामुळे काय आहे की आपला ज्ञानासंदर्भातला अडथळा आपला नासत नासत जाईल. आणि यासाठी स्वामींनी सांगितलं की विकार शून्य सगळ्यात पहिले सांगितलं. आता विकार शून्य म्हणजे काय? विकार म्हणजेच काय? विकाराची एवढी सुंदर व्याख्या महानुभाव तत्वज्ञानामध्ये केलेली आहे. विकार म्हणजे पदार्थ संबंधी जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे. म्हणजे तुम्ही ज्या मूळ स्थितीमध्ये आहात, आता तुम्ही बसलेले आहे तिथे निरूपण ऐकताय, पूर्ण लक्ष तुमचं निरूपणात आहे आणि पदार्थ संबंधी एखादा तुम्हाला आवाज आला, कुठल्याही गोष्टीचा आवाज आला किंवा एखाद्या पदार्थाचा फोडणी दिल्याचा वास आला, पदार्थ संबंध झाला आणि जीव आनसारखा होय, तुमची मूळ मनस्थिती बदलते की नाही? निरूपण ऐकताय तुम्ही, परंतु तिकडे कसला तरी आवाज आला की तुम्ही लगेच तिकडे पोहोचता की नाही? कसला आवाज आला? काही गाडीचा आवाज आहे का? कसला आवाज आहे? काय पडलं का? काय झालं? कोणी पडलं का? लगेच तिकडचे विचार. पदार्थ संबंधी जीव आनंदसारखा होय म्हणजे तुमची मूळ स्थितीमध्ये बदल झाला. फोडणीचा वास आला, कसली फोडणी असेल बरं? डाळीची आहे का भाजीची आहे? कसली डाळ असेल, कसली भाजी असेल? लक्ष तिकडे गेलं. पदार्थ संबंधी जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे. जाऊन बघावं का आपण? जाऊन खावं का आपण? म्हणजे तो उल्लेख मनामध्ये उपसतो आणि तुमची जी मूळ बैठक आहे त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडता. जसं एखादं पाणी शांत आहे, त्याच्यात एक खडा टाका, त्याचे जे तरंग उमटतात त्याला म्हणतात विकार. पाण्याची मूळ शांत स्थिती बदलली, त्याच्यात तरंग निर्माण झाले, याला म्हणतात विकार. मूळ स्थितीमध्ये बदल होणं त्याला विकार असं म्हणतात. किंवा आपल्याला जी आवड आहे आणि निवड आहे, मला ही भाजी आवडत नाही हा सुद्धा विकारच आहे, मला ही भाजी आवडते हा सुद्धा विकारच आहे. फक्त हे सगळे विकार अधविकारामध्ये मोडल्या जातात. जीव देवता प्रपंच संबंधित जेवढे विकार आहेत, आवड निवड आहे, रमणवृत्त आहे, ही सगळी अधविकारामध्ये गणल्या जाते. आणि तेच जर का स्मरणाची आवड आहे, मला सूत्रपाठ वाचायची आवड आहे, लीळाचरित्र ऐकायची आवड आहे, सेवादास्य करायची आवड आहे, मार्गात जायची आवड आहे, हा सगळा ऊर्ध्व विकार आहे. हा पण विकारच आहे, पण ऊर्ध्व विकार आहे, तुम्हाला ऊर्ध्व गतीकडे घेऊन जाणारा तो ते कार्य आहे. आणि इथे सांगतात विकार शून्य म्हणजे कुठल्या विकाराची शून्यता करायची? अधविकाराची की ऊर्ध्व विकाराची? शून्यता म्हणजे काढून टाकायचं. ते कुठला विकार काढणार? आध की ऊर्ध्व? हा, आध, ऊर्ध्व नाही बरं का. ऊर्ध्व काढले की संपलं. मग अधविकार जो आहे, अधविकाराची काही रमणवृत्त आहे ती काढून टाकायची आपल्याला. ऊर्ध्व विकाराची
जी काही प्रतिकारांत आहे ती वाढवत राहायची, आणि ती वाढेल कशाने? असंच निरूपण ठिकाणी या, स्थानाच्या ठिकाणी जाऊन स्मरण करा, लीळाचिंतन करा, मार्गठाई जाऊन पोथी ऐका, तिथे सेवादास्य करा. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला धर्मरूप क्रियेमध्ये, ईश्वराने सांगितलेल्या विधिरूप क्रियेमध्ये तुम्हाला सतत सहभागी राहावं लागेल. तर तुमचा ऊर्ध्वविकार वाढत जाईल, तर तुमचा एकीकडे अधविकार आपोआप कमी कमी होत जाईल. आणि म्हणून स्वामींनी विकार शून्य असं सांगितलेलं आहे. आणि ती विकाराची शून्यता काढायची म्हणजे देवाकडे जर का जायचं आहे, तर जीव देवता आणि प्रपंचाच्या संबंधित जी आवड आहे ती कमी करावी लागेल, आणि परमेश्वराच्या संबंधित जी काही आवड आहे ती वाढवावी लागेल. देवाची पण आवड आहे आपल्याला सगळ्यांना, पण ती कशी कमी प्रमाणामध्ये आहे. आणि इतर 3 पदार्थांची आवड कशी आहे? जास्त प्रमाणामध्ये आहे. मग ज्याचं प्रभुत्व असेल त्याच्यामध्ये आपण रममान राहू. मग आम्हाला या तिन्ही गोष्टींची विकार शून्यता करायची आहे. जीवाची आवड, देवतेची आवड, प्रपंचाची आवड, या आवड पैकीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याची विकाराची शून्यता करायची, कमी करायची, ती आवड नष्ट करायची. आणि परमेश्वराविषयी नगण्य आवड आहे आपल्याला, म्हणजे ते काही नसल्यातच जमा आवड आहे, ती आवड आपली वाढवायची. अशा प्रकारे ऊर्ध्व विकार वाढवायचा आणि आधविकाराची शून्यता करायची, असं स्वामींनी आचार्य बटोबासांना त्या वचनाद्वारे सांगितलेलं आहे. या संदर्भातला जो पुढचा विषय आहे तो आपण पुढच्या 12व्या सत्रामध्ये घेणार आहोत. आजच्या या 11व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पदार्थाच्या ठिकाणी आपण आपलं जडले पण नसलं पाहिजे, हे या आजच्या 11व्या सत्रामध्ये आपण श्रवण चिंतन केलेलं आहे. दंड